रात्रीच्या वेळेला बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण काय बनवायचं. कमी भूक आहे त्याकरता मी ही नवीन प्रकारे युनिक स्टाईल काहीतरी ती व्हेरिएशन ॲड करून ही डिश बनवलेली आहे. आता सर्वप्रथम मी तुम्हाला याची रेसिपी सांगते. मी आता गॅस पेटवली आहे, कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्यानंतर मी तेल घेते आहे. तेल हे थोडंच घालणार आहे कारण की नंतरची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी थोडंसं तेल. 4-5 जण घरामध्ये असतील ना तर ह्या प्रमाणामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की करा. आता मी हिंग घालते आहे. हिंग अगदी थोडं, हिंगाचं प्रमाण जास्त घालायचं नाही. हिंग घालते आहे. हिंगानंतर आता मी मोहरी घालते आहे. मला ना हाताचा वापर करायची सवय आहे, पण बऱ्यापैकी कठीण जातं चमच्याने, पण मी मीठ तर हातानेच घालते. आता मी मोहरी छान तडतडीपर्यंत ही धुवून घेतलेली उडदाची डाळ ही खूप छान लागते या डिशमध्ये. उडदाची डाळ ही खरपूस होईपर्यंत, लाल रंगापर्यंत अशी करायची. छान सुंदर लागेल, चव याची एकदम छान लागते उडदाची डाळीची. तुम्ही एकदा नक्की ही ट्रिक वापरून बघा. कोण कोण वापरते मला कमेंटमध्ये करून सांगा. ही छोट्या भुकेसाठी किंवा लहान मुलांनासुद्धा तुम्ही खूप आवडीने देऊ शकता. आता यामध्ये मी कढी लिव्ज म्हणजे कढीपत्ता घालते आहे. कढीपत्ता छान होईपर्यंत त्यामध्ये कोथिंबीर. प्रत्येक डिशमध्ये माझ्या ना तेलामध्ये कोथिंबीर हा असतोच कारण की त्याचा अर्क उतरतो, सुगंध खूप छान लागतो. त्यानंतर ग्रीन चिली घातली आहे. आता कांदा आणि कोथिंबीर याचा वापर मी सगळ्या शेवटी करणार आहे. ही ट्रिकने तुम्ही नक्कीच ही डिश करून बघा. आपण काय नवीन पद्धतीने न्यू व्हेरिएशन करून मी ही केलेली आहे आणि खरंच सगळ्यांनी आवडीने खाल्ली आहे. बरं, मनापासून सांगते, सगळ्यांना इतकी आवडली आहे की एक डिश खायचं म्हणले पण 2 डिश खाल्ल्या. तर लांबूस रंगावरती डाळ परतली. हा रोस्टेड रवा म्हणजे सुजी आहे. रवा भाजून घेतलेला आहे आणि रवा हा मी 2 ते 2.5 वाटी घेतलेला आहे. मला अंदाज येतो, पण मी वाटीचं प्रमाणात जर तुम्हाला म्हणायचं असेल तर 2 ते 2.5 वाटी हा भाजून ठेवलेला रवा हा मी केव्हाही भाजून ठेवते कारण की एक किचन टिप्स आहे. ती किचन टिप्स तुम्हाला मी सांगते. रवा हा आपण मार्केटमधनं आणतो त्यावेळेला तुम्ही हा भाजून डब्यामध्ये ठेवा, त्याला जाळे कीड लागणार नाही. आणि त्यानंतर मी मीठ घालते आहे. मीठ हे हातानेच घालते बघा, मला चमच्याचं प्रमाण नाही जमतच नाही. हातानेच घालायची सवय आहे. आणि तुम्ही मीठ कुठलं वापरता हे मला नक्की कमेंट करून सांगा. पण हेल्थसाठी हे पिंक सॉल्ट खूप चांगलं आहे. तुम्ही नक्की हे पिंक सॉल्ट वापरणं सुरू करून घ्या, तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच कळेल. आता खरपूस रंगावरती मी थोडंसं भाजून घेतलं आहे. रवा आधीच भाजलेला असल्यामुळे जास्त वेळ तुमचा जाणार नाही आणि इन्स्टंट तुमची ही रेसिपी तयार होईल. यामध्ये मी थोडा चाट मसाला घालते आहे. चाट मसाला हा अगदी चव आणतो या डिशला आणि खूप सुंदर लागेल. पोट भरून तुम्ही खाल, मुलं पण आवडीने खातात. आता त्यानंतर थोडा गॅस मी सिमवरती ठेवलेला आहे. रवा हा होऊ देते आहे. रवा हा खरपूस झालेला आहे बघा, दिसतोय तांबूस रंगावरती झालेला. त्याला छान परतून झाल्यावरती त्यामध्ये मी हे एक इन्ग्रेडियंट घालणार आहे. मी घरचं दही घालते, पण आज माझ्याकडे घरचं दही संपलेलं होतं म्हणून मी बाहेरचं दही वापरते. यामध्ये 2 चमचे मी दही घालते आहे. दही हे छान त्यामध्ये एक जीव करून घेणार आहे. चमच्याने त्याला छान परतून घेते आहे. रव्यामध्ये ना दही थोडं परतून घ्यायचं आणि गॅस हा सिमवरती मंद आचेवरतीच ठेवायचा. त्यानंतर मी दुसरी कढई बाजूला ठेवली, त्यात थोडं तेल घातलेलं आणि हा कांदा मी सुरुवातीला डाळीच्या बरोबर का घातला नाही याचं कारण असं की रवा हा भाजलेला जरी असला पण त्याला ओलावा सुटतो आणि कांद्याचा वास जो आहे तो रव्याला लागतो. बरेचदा असं उग्र असा आपला ही डिश तयार होईल. आणि बघा तुम्ही हा कांदा मी छान गुलाबी असा रंगावरती परतून घेते आहे. गुलाबी रंगावर याकरता त्यामध्ये मी पुन्हा शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघा, स्किप करताना बघू नका. मी त्यामध्येही कांद्यामध्ये काय घालते आहे, त्याचं कारण काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे. छोट्याशा कढईमध्ये कांदा परतून घेते आहे.
छान तुम्हाला दाखवलेलं की अजून व्हायचं आहे गुलाबी रंगावरती. त्यामध्ये मी 2 इन्ग्रेडियंट घालणार आहे आणि ते खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही स्किप न करता नक्की बघा. आणि माझ्या नवनवीन रेसिपी बघण्याकरिता माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी टिफिन सर्व्हिस सुरू करते आहे. आता टिफिनची आपण डिशेस मी भरपूर प्रकारे आणि ऑफिस टिफिन, स्कूल टिफिन हे सगळं सुरू करणार आहे. त्याकरिता आता हे मी सॉल्ट घेतलं आहे, पिंक सॉल्ट, मीठ घेतलं आहे. मीठ आता याच्यावरती घालण्याचं कारण की कांदा हा मऊसूद होतो आणि लवकर तांबूस रंगावरती परतला जातो आणि त्याचा उग्रपणा जो आहे तो नाहीसा होतो मिठाने. आणि त्याला छान परतून घेते आहे. परतून झाल्यावरती त्याचा काय मी वापर करणार आहे हा तुम्ही नक्कीच बघा. शेवटपर्यंत ही बघा बरं रेसिपी. आता बघा यामध्ये तांबूस रंगापर्यंत होईपर्यंत मंद आचेवरती मी करते आहे. अगदी गॅस फुल करायचा नाही. आता इकडे मी गॅस बंद केलेला होता. रवा आपला भाजून झालेला आहे, त्याला सिमवरती ठेवलेला आहे. आता बघा मी यामध्ये अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते की कांद्याचा उग्रता जाण्याकरता आपण काय करावं आणि त्याला चव येण्याकरिता मी मीठ घातलेलं बघितलं आहे तुम्ही. सुंदर वाटतं आहे ना. म्हणजे आतापासूनच मला या खमंग सुगंधाने ना भूक लागलेली आहे. सगळेजण वाट बघत आहेत. दुपारी हे आमचं हेवी जेवण झालं असल्यामुळे रात्रीचा हलका आहार कोण कोण घेतात ते मला सांगा. आता यामध्ये मी काळे मिरे पावडर ही खूप छान रुचकता अशी निर्माण करते आणि थोडंसं अर्ध निंबू त्या कांद्यावरती मी घालणार आहे. याचं कारण असं की अगदी सुगंधित आणि मोकळा मऊसूद हा कांदा आणि त्याचा उग्रता पूर्णतः मी नाहीसे केलेली आहे. ती तुम्ही बघू शकता. आता मी गॅस बंद केला आहे. कढईतला कांदा हा मी रव्यावरती घालते आहे. तुम्हाला नक्कीच कळलं असेल की मी कुठली डिश बनवते आहे. हा आहे दही डाळ उपमा हा खूप छान लागतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. नवीन प्रकारे कोणी बनवतं, पण मी माझी हीच्या ट्रिकने जे बनवलेलं आहे ना, नेहमी मी सगळ्यांना ह्याच ट्रिकने खाऊ घालते. पुन्हा आता कांदा घातल्यावरती मी 1 चमचा दही, म्हणजे पूर्णतः ह्या उपम्याला 3 चमचे दही लागणार आहे. छान आता त्याला खरपूस रंगावरती दही एकजीव करून घेते आहे. दही एकजीव करून झाल्यावरती त्यावरती मी आता गरम पाणी घालणार आहे. उकळलेलं गरम पाणी खूप छान असं परतून घेणार आहे. त्याला एकजीव करून घेणार आहे. बघा पाण्याचं प्रमाण हे आपला जो रवा आहे कढईतला त्याच्या अगदी 2 ते 3 बोटावर हवं आहे. अगदी खिरीसारखं दिसायला हवं. मऊसूद अगदी छान आपला उपमा बनून होणार आहे. डाळ उपमा हा खूप छान लागतो दही घालून, तर त्याहीपेक्षा एकदा तुम्ही नक्की करा. जोही उपमा खाणार नाही तो खाणार आहे. यामध्ये मी कोथिंबीर घातली आणि याला छान कमी आचेवरती वाफ येऊ देणार आहे. वाफ येऊन झाल्यावरतीही मी एक नवीन ट्रिक सांगते आहे. मी त्यामध्ये एक इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे. हे तुम्हाला कोणीच खाल्लं नसेल असं ह्या पद्धतीचा मी हा डाळ दही उपमा करते आहे. वरनं मी काय घालते आहे आता तुम्ही नक्कीच बघा. स्किप न करता बघा बरं. नक्की तुम्हाला आवडेल. एकदा तुम्ही करून सांगा मला ही डिश कशी झाली ते. आता त्याला छान मी वाफ येऊ देणार आहे. छान परतती आहे. परतणं झाल्यावरती पुन्हा एकदा वाफ येऊ देणार आहे आणि 2 मिनटं त्याला थांबेल आणि कमी आणि मध्यम आचेवरती त्याला होऊ देणार आहे. त्यानंतर मी माझ्या या डिशमध्ये उपम्यामध्ये मी काय घालते हे तुम्ही नक्कीच आतुरतेने बघा बरं. खूप भारी लागतं, खूप भारी. इतकं की तुम्ही खाताना तुम्हाला ती एक चव वेगळी लागेल. क्रंची हे काय ओळखा, खारी बुंदी ही मी मार्केटमधनं आणलेली आहे. कारण की खरं सांगते आज माझ्या घरची खारी बुंदी संपलेली. खारी बुंदी मी टाकलेली आहे. त्यामध्ये छान करी लीव्स पण आहे, ती वरून परते आणि त्याला एकदा अजून कोथिंबिरीने असं छान सजवून डेकोरेट करून खूप भारी वाटतं. आणि तुम्ही हे एकदा नक्कीच करून बघा ही ट्रिक. मग मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. आणि आता त्याला छान वाफ येऊ देणार आहे. वाफ येऊन झाल्यावरती त्याला मी आता सर्व करणार आहे. माझ्या घरचे फार वाट बघत आहेत. काय सुंदर सुगंध येतो आहे आणि तू नक्कीच अगं आमच्यासाठी लवकर आण.
आणि मी घाई करून करून नाही होऊ शकत नाही, याला वाफ येईपर्यंत त्याची मऊसूतपणा, त्याचा अर्क, जे आपण निंबू घातलं आहे हे सगळं घातलं आहे, त्याचा चाट मसाला, ही बुंदी अगदी फुगून आलेली आहे, वर मऊसूत झालेली आहे. आता त्याला एकजीव करून घेऊया. एकजीव करून झाल्यावरती मी ही सर्विंग डिशमध्ये काढणार आहे. बघा किती छान मऊसूत असा झालेला आहे, दिसतोय ना. पुन्हा बघा, मी पुन्हा तुम्हाला एकदा हे केलेलं आहे, तुम्ही बघा एकदा. भारी दिसतोय ना हा उपमा, खूप छान. तुम्ही नक्कीच करून बघा.